एका दिवसात तुम्हाला अध्यादेश ज्या काढता येईल एवढे पुरावे आम्ही आता आपल्याला द्यायला तयार आहोत। संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येईल, अध्यादेश काढता येईल एवढे पुरावे आमच्याकडे आहेत, माझ्याकडे आहेत, पृथ्वीवर आहेत। आम्ही तेवढ्या व्यक्तिगत पुरावे द्यायला तयार आहोत। सरकारला यावं, पुरावे घेऊन जावे, म्हणजे पुढचे आणखी 2 दिवस सरकारची वाटतील। आम्ही काल आज जो 4 दिवसाचा कार्यक्रम केला होता त्यामध्ये आज या 4 दिवसाच्या वेळेस आज दुसऱ्या दिवसाची योगा वगैरे त्यावेळेस म्हणजे निर्णय घ्यायला तर अडचण नाही। त्यावेळेस 4 दिवसाच्या मध्ये आली आजची पत्रकार परिषद अचानक बोलवण्याचं कारण 4 दिवसानं वेळ होऊन गेल्याच्यानंतर परत सरकारनं वेळ मागण्यापेक्षा परत सरकारनं आणखी 2 दिवस 4 दिवसांनी वेळ मागण्यापेक्षा कागदपत्र म्हणजे काही दस्तावेज नाही, काही पुरावे नाही, त्याला अध्यादेश काय म्हणलं तर सपोर्ट पाहिजे असं परत मंत्रिमंडळातले काही मंत्री महोदय, सचिव, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री कोण नये म्हणून गेल्या 4 दिवसाचा जो वेळ आहे आणि तुम्हाला निवडून या वेळेच्या पहिल्याच दिवशी जर तुम्हाला कागदपत्र मराठा समाजाला सरसकट महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला 10 प्रमाणपत्र देण्यासाठी पुराव्या अभावी जर ते वेळ लागणार असेल तर मान्य राज्य सरकारला आणि समितीला एका दिवसात तुम्हाला अध्यादेश ज्या काढता येईल एवढे पुरावे आम्ही आता आपल्याला द्यायला तयार आहोत। मराठवाड्याच्या आरक्षणासाठी ही कागदपत्र आहेत। संपूर्ण महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट आरक्षण देता येईल, अध्यादेश काढता येईल एवढे पुरावे आमच्याकडे आहेत, माझ्याकडे आहेत, पृथ्वीवर आहेत। आम्ही समितीकडे देण्याचं ठरवलं होतं, पण समितीला काम केलं नाही म्हणजे आमच्याकडे, परंतु आम्हाला माननीय सरकारचा अमूल्य वेळ वायाला घालायचा नाही। 4 दिवसाचा सरकारचा अमूल्य वेळ जनतेच्या कामाला यावा, वायाला जाऊ नये म्हणून आम्ही तेवढ्या व्यक्तिगत पुरावे द्यायला तयार आहोत। सरकारला यावं, पुरावे घेऊन जावे, म्हणजे पुढचे आणखी 2 दिवस सरकारची वाटतील। सरकार समाजाचं जनतेचं काम करायला रिकामं होईल। 1 दिवसात अध्यादेश निघेल एवढे कायदेशीर पुरावे त्यांना आपण देण्यास तयार आहोत। तुमच्या समोर हैदराबादपासून जे सगळे डॉक्युमेंट आपण आणलेले आपल्याकडे घरी पडेल, फक्त ते आणायला गेलो नाही, ते आल्याच्यानंतर देऊया। पूर्ण आम्ही त्यांना द्यायला तयार आहोत। आणखी यापेक्षा जास्तीचे पुरावे आहेत की जाताना जे जितके त्यांना सपोर्टला लागतील तितके आहेत, म्हणजे त्यांना लगेच शाळेवर पाहिजे असले तर तितके पण आहेत, त्यांना एखाद्या टिपर लागत असेल तर तितके पण आहेत, आणि त्यांना मनातून निर्णय घ्यायचा इच्छाशक्ती झाली तर ह्या एकाही कागदावर होऊ शकतात। म्हणून सरकारला आता आमची विनंती आहे, तुमचा वेळ वायाला जायला नको। 4 दिवसाचा वेळ हा खूप मोठा वेळ आहे तुम्हाला सगळ्या जनतेचं काम करायचं आणि आम्हालाही तुम्हाला विधी करायचं नाही। परत तुम्हाला असं म्हणता येणार नाही की आता विधानसभा नाही, हे काम
विधानसभा जरी नसली हे काम जर आम्ही घेतलेले राज्यपालाची परवानगी घेऊन आपण वटहुकूम काढू शकता. विधानसभा नसली तरीही इतके कायदेशीर पुरावे आम्ही तुम्हाला देत आहोत. आता सरकारनं एक महिन्याची मुदत मागण्याची आवश्यकता नाही आणि 4 दिवसाची सुद्धा नाही. एका दिवसात राज्यपालांची परवानगी घेऊन आपण विधानसभा नसल्या कारणानं आपण त्यांची परवानगी घेऊन वटहुकूम काढू शकता. आता 5 वर्ष तुम्हाला समितीवरती काम करण्याची सुद्धा आवश्यकता नाही, महिन्याभर सुद्धा नाही. आणि तुम्ही आत्ता या ठिकाणी उद्या संध्याकाळपर्यंत वटहुकूम निघाल. इतके पुरावे आणि तितके तज्ञ सुद्धा मी तुमच्यासोबत पाठवायला तयार आहे. महाराष्ट्र राज्यातील जनतेला प्रामाणिक मतानं सांगतो, आता आपण तज्ञही द्यायला तयार आहेत, आता आपण पुरावेही द्यायला तयार आहेत. आता सरकारनं वेळ मागू नये. आता आपल्या आंदोलनाची चूक नाही हे महाराष्ट्रातल्या जनतेने समजून घ्यावं. महाराष्ट्रातल्या जनतेला पुन्हा पुन्हा आवाहन करून सांगतो की आपण सरकारला पुरावे द्यायला तयार आहोत. त्यांना पुढे घेण्याची गरज नाही. दुसरं, कायद्याच्या चौकटी टिकवण्यासाठी आपण त्यांना तज्ञ द्यायला तयार आहोत. क्रमांक 3, आता विधानसभा नसल्यानं राज्यपालांची परवानगी घेऊन एखादा कायदा बनवण्याचा राज्य सरकारला अधिकार आहे. राज्य सरकार राज्यपालांची परवानगी घेऊन वटहुकूम जारी करू शकतो. महाराष्ट्राच्या जनतेसमोर आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या समोर आम्ही तुम्हाला विनंतीपूर्वक आमंत्रण दिलेलं आहे. तुम्ही ते स्वीकारून हे सगळे कागदपत्र घेऊन मराठा समाजाचा आता तरी कल्याण करावं. आता 4 दिवस द्या आणि महिना द्या आणि उगाच मग आता पुढच्या बैठकीत बोलत तुमचं काय चाललंय. धन्यवाद.